पक्षातून सोडून जातात, पक्षातून नवे येतात, ही प्रक्रिया चालू असते. पण देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून विस्तार केला. विस्तार केला नाही तर कोण सुधारली. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरून असं वाटत नाही. आणि म्हणून सुशील प्रकारे आपण गेलेला त्याचा निकाल लवकर लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की खून याची काही फारशी शिक्षा करण्याची नसते. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. त्या 14 5 निवडणुका अशा होतात की खून विधी. पहिल्यांदा त्या काळात वैध नंतर गाय वाचू आलं, नंतर चरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर घड्याळ आलं. हे सगळे वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या. आणि त्यावर कोणाला असं वाटत असेल की एखाद्या संघटनेची खूण आपण चालून घेतली त्या संघटनेचा अस्तित्व असेल असं कधी होत नसतं. फक्त एक असेल की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे. तर फारशी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. माहिती आणि ही म्हणजे काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळे शिकायला आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी सुरू केली. तुला सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. जवळ आली. तुम्ही ज्या मतदार संघात काम करतात त्या मतदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निवडून दिलं आणि त्यानंतर मतदार संघाला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्तीपणा लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदारसंघात येऊ याची मला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिथं उमेदवार या सवयीचे निकाल होतील आणि प्रत्येक संघानं कामाला सुरुवात किंवा असेल आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही फरक गेल्याच्या नंतर एक संच तयार करा. बरोबर कसं जायचं लोकांना सांगा. म्हणजे आमची नीती काय ते सांगा. कोणाची माहिती लोकांनी हे सांगा. आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अंत्यकरणापासून स्वागत करतो. धन्यवाद.